महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते, पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रस नव्हता ना ते फिरलेही नाही. मुंबईच्या मध्ये त्याचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत महानगरपालिका, तिथून मिळणारं पर्सेंटेज, चाललेलं तर म्हणजे सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि गेली 25 वर्ष ते तेच करतायत ना. त्यांना महाराष्ट्राची सत्ता जरी नाही आली तरी चालेल, पण मुंबई पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आणि त्या आग्रहापोटी ते दरवेळेला वेगळे स्टेटमेंट करतात. मग लोकांच्या इमोशनल भावनेला हात घालतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस आता जागा हो, हे सगळं जे काही डायलॉग आहेत ना ते फक्त त्या कोंबडीने दिलेल्या त्या सोन्याच्या अंड्यासाठी. या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं, आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे. आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी यांना स्वतःची मुलं सांभाळायला सांगा. हो, त्यांनी शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत. आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे. अमित शहानी आपलं नाव दिलं आहे त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते, पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे. आणि त्यात किती जात आहेत ते बघा मग.